मानाचा जय भीम जय संविधान। तर व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी एकच सांगणार की हा जो व्हिडिओ मी आता बनवते हा फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजातील मुलींसाठी आहे। बाकीच्यांनी येऊन इथे लोड घेऊ नका। आणि मी कितीही काही बोलले तरी एखाद्याची चाल जाणार नाही। जे गू खायची सवय आहे ते येऊन कमेंट बॉक्समध्ये बुकणारच, शेवटी कुत्रे आहेत ते। ठीक आहे, तर ठीक आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, मी मेन मुद्द्यावर येते। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे आंबेडकरी समाजातील मुलींचा जो उपास तापास जे ते करतात, बिना चप्पलच्या ते राहतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर अशा नालायक मुली जिथे कुठे आढळल्या तर प्लीज मला डीएम करा आणि शपथ मला बाबासाहेबांची तिच्या घरात जाऊन तिचं कान धरून तिला हिंदू कोड बिलची मी माहिती देणार। अगं लाजा वाटल्या पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे आणले। पायात काळा धागा काय घालतात, कुंकू काय लावतात, या मंदिरात जा त्या मंदिरात जा, या देवाला नमस्कार त्या देवाला नमस्कार, हा उपास कर तो उपास कर। अरे उपवास करून जर सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या असत्या तर मंदिराच्या बाहेर बसलेला भिकारी आज सगळ्या श्रीमंत असता। बाबासाहेबांना पोटची 4 मुलं गमवावी नसती लागली तुमच्या आमच्या विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी। समजलं का? तर आंबेडकर समाजातील मुलींना मी एकच विनंती करते की हे जे तुम्ही चालले ना तुमचं, हे इमिडिएटली बंद करून टाका। आता माझ्या एवढं वाईट कोणी नसणार आहे। घरात जाणार मी, घरात जाऊन तिचं कानफाड फोडणार, हा शब्द आहे माझा। मग केस तर केस काय करणार आहे, करून करून माझ्यावर केस करणार आहे, मला फाशी तर नाही होणार आहे, पण समाजातली ही घाण मी पहिले काढून टाकणार आहे। पायात काळा धागा काय घालतात, आणवानी चप्पलनी का राहतात, लाजा वाटत नाही तुम्हाला? अरे पायात काळा धागा घालतात, विचारलं तर बोलतात का घातलं, तर बोलतात आम्हाला नजर लागते म्हणून पायात काळा धागा घालतो। अरे नीच मुलींनो, गू खाऊन पैदा झालेत का तुम्ही? अरे आपली नजर बाबासाहेबांनी 1956लाच काढली होती आणि अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे नेलं होतं आपल्याला। समजलं का? जरा बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवा। आता दिवाळी येते, दिवाळीला साड्या वगैरे घालणार, मेकअप वगैरे करणार, दिवा घेणार आणि बाबासाहेबांच्या चरणापुढे ठेवणार की पहिला दिवा या महामानवाला ज्याने आमच्या आयुष्याचं सोनं केलंय, आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणलाय। का वर्षाच्या 365 दिवस तुम्ही दिवा का लावू शकत नाही बाबासाहेबांना? अभिवादन करण्यासाठी तुम्हाला 14 एप्रिलच का लागते, 6 डिसेंबरच का लागतो तुम्हाला, 1 जानेवारीच का लागते तुम्हाला? इतर दिवशी तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन नाही करू शकत? आता कमेंट बॉक्समध्ये येणार आणि बोलणार नाही ताई तुले भारी बोलली, एकदम माझ्या मनातलं बोललीस तू। फक्त आणि फक्त 10% मुली, माझ्या जेवढा मी सर्वे केलाय त्यानुसार फक्त आणि फक्त 10% मुली ह्या समाज प्रबोधन करतात, बाबासाहेबांच्या विचारावर चालतात। बाकीच्या 90% शेण खातात, गू खातात, पायात काळे धागे घालून। टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी मी आहे। तुम्हाला कसं वटणीवर आणायचं